हा हार घ्या, होणाऱ्या सुनेच्या गळ्यात घाला. लक्ष्मी नांदेल या घरात. आशीर्वाद समजा देवाचा. थांब, काढू नकोस. जेव्हा देवाच्या समोर एखादी गोष्ट घडते, ह्याला काहीतरी विशिष्ट अर्थ असतो, काही संकेत असतात. तुम्हीच मला लगीन काय असतं हे सांगितलं होतं. ज्याच्या सोबत तू फेरे घेते आहेस त्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मनात येऊ न देण्याचं. पारू या घरातून गेल्यापासून या घराची रयाच गेली अगं. स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलंस, फक्त मालकांसाठी, त्यांच्यावर असलेल्या तुझ्या निष्ठेसाठी आणि तू दिलेल्या शब्दासाठी. पारू बाळा, मला तर वाटतं आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त स्वामीनिष्ठ तू आहेस. आयुष्य बोलायचं. हो हो प्रीतम. आयुष्य बोलायचं मला. प्रीतम, आयुष्य काय अवस्था करून ठेवली तुम्ही? सावित्री आता आयुष्य बोलायचं. प्रीतम बाबा, आयुष्य बोल. लागेल तुम्हाला. हे काय प्रिया मॅडम? प्रीतम दारू पिऊन आलेत. काय बोलतायत ना त्यांना काहीच कळत नाहीये. आदित्य दादा आणि पारूला भेटायला गेले होते. तिथे काय झालं काही माहित नाही. जाताना तर खूप खुश होते माहितीये, आणि येताना दारू पिऊन आले. ते त्या दोघांना भेटले की नाही हे पण माहित नाहीये. प्रीतम खूप टेन्शन मध्ये येतो. आईना खूप बोलत होते. मी त्यांना असं घरी नाही घेऊन जाऊ शकत. आईने यांना ह्या अवस्थेत बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. सावित्री आत्या, तुम्ही एक काम कराल का? तुम्ही प्लीज प्रीतमला सांभाळा ना, इथे ठेवा ना. हा प्रिया मॅडम काय बोलतायत? तुमचंच तर घर आहे हे सगळं. सावित्री आता आई वाईट आहे, तुला माहितीये. तिने माझ्या दादाला आणि वहिनीला घराबाहेर काढलंय. मी का हळू बोलू? हो आपण मला बोलायचंय. मला तिकडे घेऊन चल. थांबा थांबा थांबा, इथे थोडा वेळ थांबा. आपण सावित्री आत्या, तुम्ही प्लीज यांना सांभाळा ना. मी इथे अजून थांबले ना तर आईंना संशय येईल. हो, मी बघते त्यांच्याकडे. तुम्ही जाऊन या. प्रीतम तुम्ही थांबा, मी आलेच. ओके मी येतो. मी आले. नाही थोडा वेळ थांबा. हे बघा. सावित्री आत्या प्लीज बघा. काही शांतपणे राहायचं. हं, मी तुम्हाला खायला देऊ? काही खायला देऊ? आईला भेटायला जायचं. आपण भेटू की नंतर? आईचा निषेध